नमस्कार. आज भारतातील ऊर्जेची उगमस्थाने याबद्दल पाहणार आहोत. यामध्ये विद्युत शक्ती किंवा वीज याची उगमस्थाने कशा पद्धतीची असतात त्याबद्दल आपण पाहणार आहोत. किती विजेचं उत्पादन केलं जात असते याच्याबद्दलसुद्धा पाहणार आहोत. बघू तर वीज आणि विद्युत शक्तीचे आर्थिक विकासामध्ये एक विशिष्ट असे योगदान आहे. वीज आणि विद्युत शक्तीचे 5व्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारूपात म्हटले होते की वीज ऊर्जेचे बहुमुखी रूप आहे व आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आधारित आवश्यक आहे. बघा की वीज ऊर्जा ही आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे. आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी वीजेची निर्मिती करणे, वीज ऊर्जेची निर्मिती करणे हा खूप महत्त्वाचा आहे. तर वीज शक्ती ही शेती व उद्योग ह्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे व ते अत्यावश्यक गोष्ट आहे. तसेच ग्रामीण क्षेत्रात शेती कार्याकरिता लघु उद्योग व ग्रामोद्योगांच्या दृष्टीने वीज शक्ती एक मोठा आधार आहे. जसं शेती क्षेत्रामध्ये जर पाहिला, उद्योग क्षेत्रामध्ये जर पाहिला तर त्या ठिकाणी सुद्धा वीज हा खूप महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असतो आणि त्या माध्यमाने अत्यंत महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी केले जाते. ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे जर कार्य करायचे असेल त्याकरिता सुद्धा शेतीचे कार्यासाठी सुद्धा विजेची गरज पडत असते. लघु उद्योग व ग्रामोद्योगाच्या दृष्टीने सुद्धा वीज शक्ती एक मोठा आधार म्हणून त्या ठिकाणी कार्य करीत असते. एवढेच नव्हे तर जलपुरवठा, परिवहन, संचार क्षेत्र, घरगुती प्रकाश इत्यादी विविध कार्यासाठी या विजेची आवश्यकता असते. म्हणजे शेतीसाठीच नाही किंवा उद्योगधंद्यासाठीच नाही तर त्या ठिकाणी जलपुरवठा जर करायचा असेल तरीसुद्धा परिवहन क्षेत्रामध्ये सुद्धा विजेची गरज असते. संचार क्षेत्रामध्ये सुद्धा विजेची गरज असते. त्याच्यानंतर घरगुती प्रकाश इत्यादी विविध कार्यासाठी सुद्धा या विजेची आवश्यकता असते. आणि पीक उत्पादनाकरिता सुद्धा सिंचनाची सक्त जरुरी असते. म्हणजे त्या सिंचनासाठी त्या ठिकाणी विजेची त्या ठिकाणी खूप आवश्यकता असते. त्याकरिता विजेची अत्यंत गरज असते. ऊर्जा शक्तीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो व ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर खते, पेट्रो, रसायन किंवा इतर उद्योग असे किंवा कोणतेही क्षेत्र असो त्यात विजेची गरज त्या ठिकाणी असतेच असते. आज तरी असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे विजेची आवश्यकता पडत नाही. म्हणजे आज जर आपण पाहिला तर असा कोणता क्षेत्र नाही की त्या ठिकाणी विजेची आवश्यकता राहणार नाही. तर प्रत्येक ठिकाणी विजेची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की वीज उत्पादन क्षमतेचा विस्तार कितपत व कसा होत आहे यावरून देशाच्या विकास कार्याची कल्पना या ठिकाणी येऊ शकत असते. तर वीज उत्पादन क्षमतेचा विस्तार बघू तर भारताच्या योजना काळात विजेच्या उत्पादन क्षमतेत बराच विकास झाला. योजना काळात म्हणजे जो 1951 पासूनची जो योजना काळ होता त्या योजना काळामध्ये विजेच्या उत्पादनामध्ये बराच विकास झालेला होता. तो 1950-51 भारतात विजेची उत्पादन क्षमता फक्त 2300 मिलियन वॅट होती. 50-51 2300 मिलियन वॅट त्या भारतामध्ये उत्पादन केलं जात होतं. ती वाढत जाऊन मार्च 2015 3,18,800 मिलियन वॅट इथपर्यंत 2015 उत्पादन झालं. ह्याचबरोबर वितरण व संचार यांचे जाळेही मोठ्या प्रमाणात विणले गेले. पॉवर स्टेशनच्या राज्य, क्षेत्रीय व सुपर ग्रीडमध्ये संघटित करण्यात आले. विजेचे आधिक्य असलेल्या क्षेत्रामधून कमी असणाऱ्या क्षेत्रात वीज पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये वीज नाही, जसं आपण पाहिलं
की 2015मध्ये खूप जास्त अशी वीज म्हणजेच किती 3,18,800 इतकी मिलियन वॅट इतकं विजेचं उत्पादन केलेलं होतं. जसं 50-51 तुलनेमध्ये खूप जास्त त्या ठिकाणी विजेचं उत्पादन झालेलं होतं. तर त्या विजेचा संचारण व वितरण यांचे जाळेही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून आले आणि पॉवर स्टेशनच्या राज्य क्षेत्रीय व सुपर ग्रीडमध्ये संघटित करण्यात आले आणि विजेचे आधिक्य असलेल्या क्षेत्रामधून कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये वीज पोहोचविण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये वीज जास्त आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये वीज नाही अशा वीज कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये विजेचा पुरवठा करणे हे खूप महत्त्वाचे झालेलं होतं. परंतु याचा असा परिणाम झाला की विजेची मागणीच्या मानाने विजेचा पुरवठा त्या ठिकाणी कमी होऊ लागला. म्हणजे जर काय झालं त्या ठिकाणी की जसं विजेचं उत्पादन झाला, मग विजेचं उत्पादन ज्या क्षेत्रामध्ये झाला त्या क्षेत्रामधून वीज कमी आहे अशा क्षेत्रामध्ये विजेचा पुरवठा करण्यात आला. परंतु परिणाम त्याचा असा झाला की विजेची जी मागणी होती त्या मानाने विजेचा पुरवठा त्या ठिकाणी होऊ लागला नाही आणि त्यामुळे भारतातील उद्योग, शेती व सर्व उपभोक्त्यांच्या पुरवठ्यात घट होऊ लागली. आणि ह्यांचे प्रमुख कारण म्हणजे वीज उत्पादनाची जी लक्ष्य होती ती ठरवण्यात आली ती पूर्ण होऊ शकलेली नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालं की जी वीज निर्मिती त्या ठिकाणी झालेली होती ती वीज निर्मितीचं त्यांनी जो उत्पादन केलेला होता, त्यांनी जो लक्ष्य ठरवलेला होता तो लक्ष्य त्यांचं पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मागणीपेक्षा त्या ठिकाणी पुरवठा हा कमी झाला आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये योग्य तो विकास त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही. वीज पुरवठ्यातील तुटीमुळे विद्युत शक्तीचा विकास करण्यासाठी ठोस उपाययोजना सुरुवातीलाच त्या ठिकाणी करण्यात आली. तर बघू या उपाययोजना कशा पद्धतीची केलेल्या होत्या. तर वीज उत्पादन वाढवण्याकरिता उपाययोजना यामध्ये दिलेल्या होतं. बघू, अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे उत्पादनावर होणारे दुष्परिणाम पाहून विजेच्या स्थगित क्षमतेत 40,245 मिलियन वॅट वाढ करण्याचे ठरवण्यात आले. म्हणजे विजेचा जो अपुरा पुरवठा झालेला होता तो लक्षात घेऊन, त्याचा जो दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याने पुन्हा काही उपाययोजना त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पहिली म्हणजे 45 मिलियन वॅट त्या ठिकाणी वाढ करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र 19,015 मिलियन वॅट एवढाच त्या ठिकाणी पुरवठा झाला. म्हणजे 40,245चा त्यांनी टार्गेट ठेवला आणि पुरवठा प्रत्यक्षामध्ये पुरवठा त्यांचा कितीचा झाला तर 19,015 मिलियन वॅटचा. अशीच परिस्थिती 10व्या पंचवार्षिक योजनेत ही राहिली आणि 11व्या पंचवार्षिक योजनेच्या विजेच्या स्थापित क्षमतेत 78,700 मिलियन वॅट वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. परंतु 11व्या योजनेत केवळ 54,964 मिलियन वॅट क्षमता स्थापन करण्यात आली आणि 12व्या योजनेत 88,537 मिलियन वॅट अतिरिक्त क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की जेव्हा त्यांनी विजेचं उत्पादन त्यांनी सुरू केला तर विजेच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी मागणीपेक्षा म्हणजे पुरवठा त्या ठिकाणी कमी होऊ लागला आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी योग्य तो विकास झालेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय झालं की त्यांनी पुन्हा उपाययोजना त्या ठिकाणी ठरवून दिलं. तरीसुद्धा सुरुवातीला त्यांनी 40,245 मिलियन वॅटची त्यावेळेस त्यांनी ठरवलेला होता. तर त्यापैकीसुद्धा त्यांनी 19,015 कोटी म्हणजे मिलियन वॅट इतकंच त्या ठिकाणी त्यांनी पुरवठा केला. 10व्या पंचवार्षिक योजना किंवा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापित केलेला 78,700 मिलियन वॅट वाढवण्याचे त्या ठिकाणी ठरवलेले होते. परंतु 11व्या योजनेत केवळ 54,964 मिलियन वॅट क्षमता स्थापन करण्यात आली आणि 12व्या योजनेत 88,537 मिलियन वॅट अतिरिक्त क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवण्यात आले. तर वरील हे जे आपण आतापर्यंत जे पाहिले 40,245 त्याच्यानंतर 19,015 तर अशा पद्धतीच्या ह्या वरील विवेचनावर स्पष्ट आपल्याला होते की उत्पादन क्षमतेत बरीच वाढ झाली असली तरीही ठरवलेल्या लक्ष्य व उपलब्धी ह्यात बरेच अंतर पडलेले आहे. याचे कारण की योजना तयार करणे व तिची अंमलबजावणी करणे यात फार म्हणजे मोठा कालावधी जातो. म्हणजे आपण जे लक्ष्य ठरवलेलं आहे आणि तो लक्ष्य जर पूर्ण होत नसेल तर त्या लक्ष्य पूर्ण न होण्याचे कारण या ठिकाणी दिलेलं आहे की योजना तयार करणे व तिची अंमलबजावणी करणे ह्यात फार मोठा कालावधी जातो. राज्य वीज बोर्डाच्या कार्यपद्धतीत बरेच दोष आहेत. कार्यपद्धतीत बरेच अडथळे अडचणी येतात. दुर्बळ अशी प्रबंध व्यवस्था आहे. लोखंड, सिमेंट
तसेच विजेची उपकरणे यांच्या पुरवठ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी, श्रमिक चळवळ, पैशाचा तुटवडा, तांत्रिक परिवर्तने इत्यादी अडचणींना तोंड द्यावे लागते आणि म्हणून सुद्धा त्यांनी ठरवलेल्या जो लक्ष्य असतो तितकं त्या विजेचं उत्पादन होत नाही. राज्य वीज बोर्डाच्या कार्यप्रणालीत बरेच दोष आहेत. त्यांचाही वीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो आणि 11व्या पंचवार्षिक योजनेत भारतात संचारण व वितरण ह्यातील नुकसान हे इतर देशाच्या मानाने फार जास्त आहे. त्याच्यानंतर वीज वितरणामुळे मिळणारे उत्पन्न हे झालेला खर्चसुद्धा भरून काढू शकत नाही आणि वीज बोर्डाचे नुकसान किंवा तोटा सतत वाढत असतो. तर यामध्ये आपल्याला त्याने जो लक्ष्य ठरवलेला होता तो लक्ष्य त्यांचं पूर्ण न होण्याची कारणेसुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांचा जो कालावधी असतो तो कालावधीसुद्धा खूप जास्तचा घेत असतो. म्हणजे योजना ठरविणे आणि तिला अंमलबजावणीमध्ये आणणे, त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी व त्या विजेचं उत्पादन हा योग्य त्या पद्धतीने होत नाही. तर त्यामध्ये त्या वीज बोर्डाची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी दोष आहेत आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी अडचणी अडथळे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्या ठिकाणी असणारी जी प्रबंध व्यवस्था असते तीसुद्धा दुर्मिळ असते. त्या ठिकाणी लोखंड, सिमेंट, विजेची उपकरणे यांच्या पुरवठ्यामध्ये होणाऱ्या जे अडचणी आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी दिसून येत असतात. श्रमिकांची चळवळ असते, पैशाचा तुटवडा असतो, तांत्रिक परिवर्तने असतात, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात आणि म्हणूनसुद्धा त्यांचा जो ठरलेला जो लक्ष्य असतो तो लक्ष्य पूर्ण होत नाही आणि त्या ठिकाणी योग्य तो विकाससुद्धा होत नाही. त्याच्यानंतर अजून आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की वीज वितरणामुळे होणारे जे उत्पन्न आहे हे झालेला खर्चसुद्धा भरून काढू शकत नाही. म्हणजे उत्पादनासाठी खर्च हा जास्त असतो आणि त्या ठिकाणी जो वितरण करण्यात येत असतो तो वितरण त्या ठिकाणी त्यांच्यापासून मिळणारे जो उत्पन्न असतो तो उत्पन्न त्या ठिकाणी कमी असतो. त्याच्यानंतर वीज बोर्डाचे नुकसान किंवा तोटा सतत त्या ठिकाणी वाढत राहते. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो वीज निर्मितीचा जो बोर्ड असतो, वीज निर्मिती करणारी जी उत्पादन संस्था असते तिला त्या ठिकाणी म्हणजे तोटा त्या ठिकाणी सहन करावा लागत असते. 2008-09 मध्ये वीज बोर्डाचा एकूण तोटा 10,509 कोटी रुपये होता. 2008-09 मध्ये वीज बोर्डाचा एकूण जो तोटा होता तो 10,509 कोटी रुपये होता. तो सतत वाढत जाऊन 2013-14 मध्ये 71,271 कोटी रुपये झाला. म्हणजेच जो वीजची त्यांनी निर्मिती केलेली होती त्या विजेच्या निर्मितीमध्ये त्यांनी काय केलं की त्यांचा जो खर्च होता तो खर्च त्या ठिकाणी वाढत होता. तो 2008-09 मध्ये वीज बोर्डाचा जो एकूण तोटा होता तो 10,509 कोटी रुपये झाला होता आणि सतत तो वाढत जाऊन 2013-14 मध्ये 71,271 कोटी रुपये इतका झालेला होता. त्याच्यानंतर विजेचे स्रोत हे आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.